नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता राज्यसेवेचा रिझल्ट येईल आणि तुम्ही मेन्ससाठी प्रिपेअर करत असाल तर जो सामाजिक न्यायाचा टॉपिक आहे सोशल जस्टिस GS2 त्याच्यामध्ये काही टॉपिक लक्षात घ्या तुम्ही. आता त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहे, वल्नरेबल सेक्शन्स, त्याच्यानंतर हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्स आणि नंतर हंगर अँड पॉवर्टी. तर लक्षात घ्या की जो वल्नरेबल सेक्शनचा टॉपिक आहे तो खूपच जास्त वेग आहे. काय विचारलं जाऊ शकतं सांगणं कठीण आहे, पण MPSCच्या लेवलनी माझं अजून पण म्हणणं आहे की एखाद्या वल्नरेबल सेक्शनचे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स किंवा त्यांच्या ज्या बॉडीज असतात सहसा स्टॅट्युटरी किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, त्याच्यावर तुम्ही प्रिपेअर करू शकता, प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर जर 3 टॉपिक आहेत एज्युकेशन, हेल्थ आणि ह्युमन रिसोर्सेस, तर माझं म्हणणं आहे अजून पण यावर्षी MPSCला एज्युकेशन आणि हेल्थवर प्रश्न येऊ शकतो. त्यातल्या त्यात नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि राईट टू एज्युकेशन 2009चा जो ऍक्ट आहे त्याचं परफॉर्मन्स कसं आहे आतापर्यंतचा असा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हंगर अँड पॉवर्टी मध्ये एक प्रश्न येण्याची शक्यता आहे तुम्हाला. आणि त्याच्यानुसार मग तो ग्लोबल हंगर इंडेक्स झाला, त्याच्यानंतर PM पोषण किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे हंगरसाठी, हे करून जा. आणि मग पॉवर्टीचे जे छोटे मोठे डायमेन्शन्स आहेत की कॉजेस काय भारतामध्ये पॉवर्टीचे किंवा स्कीम असून पण पॉवर्टी का मेंटेन आहे, तर या प्रकारचा पण प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. धन्यवाद.